सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील व विटा शहरात खबरदारी घेत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आता विटा पोलीस सज्ज झाल्यात। कायदा हातात घेणाऱ्यांना आता विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सज्जड इशाराच दिला। विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या सर्व गावांमध्ये आपापल्या बीट अंमलदार यांनी पेट्रोलिंग व गस्त वाढवा, प्रत्येक ग्रामीण भागात सतर्क राहा असा आदेश देण्यात आला। तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आता रस्त्यावर उतरल्याने गावगुंड व टवाळखोरांची चांगलीच पळापळ झाली आहे। अचानक विटा शहरात गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास विटा पोलीस प्रशासनाचा फौजफाट्याचा रूट मार्च विटा शहरात काढण्यात आला। हे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन माळीसह पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर, पूजा येळकर, जयश्री कांबळे मॅडम, ठवठेकर, काळेसाहेब, शेंडगेकर, कणसे साहेब सह अंमलदार व गृहरक्षक दल होमगार्ड ही सहभागी होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, शांतता राहावी याकरिता विटा पोलीस ठाण्यापासून हे सर्व अधिकारी पायी रूट मार्चमध्ये सहभागी होते। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते 2 तासगाव रोडने मुल्ला गल्लीतून, आडव्या पेठीतून पाण्याची टाकी, गांधी चौक, कराड रोडने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ, मॉडर्न हायस्कूल रोडने शकून फील्ड्स व मायणी रोडने वनक्षेत्र अधिकारी कार्यालयापासून चौंडेश्वरी चौकातून सावरकर नगर चौक मार्गे, खानापूर रोडने एसटी स्टँड समोरून ते पोलीस ठाणे येथेपर्यंत हा सदर रूट मार्च काढण्यात आला। अचानक विटा पोलीस ठाणे गाडीचा सैराट वाजला आणि गावगुंडांची व रोड रोमियोंची धावपळ उडाली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।